पोलादपुरात आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक निधीतून शाळांना संगणक प्रिंटर भेट. सध्याचे संगणक युग लक्षात घेऊन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांना संगणक प्रिंटर व प्रोजेक्टरचे वाटप करण्यात आले. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील तानाजी शेलार मामा प्रशाला उमरठ माध्यमिक शाळेला प्रिंटर, तर स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचील आणि न्यू इंग्लिश स्कूल मुंबई शाळेत संगणक देण्यात आला. यावेळी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, निलिमाताई डावखरे, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, भारतीय जनता पार्टीचे पोलादपूर तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, शिक्षक परिषदेचे कोकण विभाग कार्यवाह लक्ष्मण बालगुडे, रायगड जिल्हा अध्यक्ष विजय दरेकर, कार्याध्यक्ष दिलीप उभारे, पोलादपूर तालुका अध्यक्ष सुरेश साबळे, कार्याध्यक्ष नवाज तांबोळी, घटनेचे सक्रिय कार्यकर्ते अमर साळुंके, प्रसिद्धी प्रमुख धनराज गोपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डिजिटल इंडिया सबका साथ सबका विकास या विचाराने प्रेरित होऊन देशात आणि जगात सुरू केलेले काम आणि कार्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत असताना आजच्या संगणकीय युगात बुद्धिमान वर्ग म्हणून शिक्षक वर्गाकडे पाहिले जाते. याच अनुषंगाने उद्याची भावी पिढी घडवणाऱ्या, ज्यांच्या खांद्यावर देशाची धुरा आहे, त्या भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांची आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व शाळा या डिजिटल बनल्या पाहिजे हा ध्यास घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीनुसार आज रायगड जिल्ह्यात मागणीप्रमाणे सर्व शाळांना संगणक, प्रिंटर आणि प्रोजेक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. तर आपल्या देशाचं बजेट सध्या मांडलं जातं. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आता बजेटमध्ये एक मुद्दे सांगतायत. कशा पद्धतीनं सबका साथ सबका विकास हे पंतप्रधानांचं सूत्र मंडळात काढलं जात आहे आणि त्यामुळे जो प्रगतीशील असा विभाग आहे या देशातला त्याची प्रगती तर करायचीच आहे, पण दूर क्षेत्रामध्ये असे जे विभाग असतील तिथपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. म्हणजे माननीय पंतप्रधान म्हणून सूत्र हातात घ्यायच्या आधी नरेंद्र मोदीजींनी आपल्या ईशान्य भारताला दुर्लक्षित असं समजलं जातं. तिथला कोणी तुमच्या इथे येऊन राहिला तर तुम्ही त्याला नेपाळी म्हणत होता, नेपाळी, पण खरं तर तो आसामचा होता, खरं तर तो नागालँडचा होता, खरं तर तो त्रिपुराचा होता, पण आपण त्याच्यावर शिक्का मारून टाकला नेपाळी आहे. म्हणजे बाहेरच्या देशात याचा आपला संबंध नाही. तिकडच्या लोकांनाही असं वाटायचं की आमच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होत आहे, तर ते सांगायचे आमच्या देशात तुमच्या देशातली लोक आहेत ती गोंधळ घालतात. म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे आपल्या घरी बनवलेली होती. ती घडी जशी तिथे होती तशी विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मोठी घडी होती की जिथं सगळं आहे तिथं सगळे उद्योग नव्हतात आणि बाकी ठिकाणी काय नाही. आज माननीय पंतप्रधानांनी रस्ते बनवायला साठी प्राधान्य घेतलं, रेल्वेचे रूट बनवायला प्राधान्य घेतलं, तिथे आहे तिथं डबल रूट बनवायला सुरुवात केली. तिच्या माध्यमातून अधिकाधिक या ठिकाणी रस्ते, रेल्वे, विमानं चालायला लागली तर त्याच्या माध्यमातून विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील आणि याच्या माध्यमातून आपापल्या क्षेत्रामधल्या तरुणांना रोजगार मिळू शकेल आणि या सगळ्या उद्योग आणि व्यवसायांना या ठिकाणी पूरक असं मनुष्यबळ हे मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये जर काम करायचं असेल तर